आजचा आमचा डे 2 आहे इथला आणि सगळे झोपलेत. आम्ही रेडी झालो आहे, आमचा नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही इथे नाचायला आलो. यांना परत स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे, तर मग हे परत त्यासाठी रेडी आहेत. आणि हे पहा, छान असं ऊन आलं आहे आणि असं एवढं छान वातावरण दिसतं आहे. तर आता आम्ही डान्स करणार आहे, कारण की आमच्याकडे साऊंड सिस्टीम आलेली आहे. रात्री आमचा डान्स करायचा राहून गेला होता बिकॉज आम्हाला खूप लेट झाला होता आणि आम्ही खूप गप्पा मारत बसलो होतो म्हणून. पण आता आम्ही तो डान्स करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही रेडी होऊन चेकआउट करणार आहे. सो हां, ही झोपेत अजून, सगळे झोपलेत, सगळे सगळे. ही तर आत्ता उठून आली, बाकीचे तर अजून अर्धे झोपेत आहेत, कोणी कोणी गार झोपेत आहे. ते लोक, मला नाही वाटत आपलं 10 वाजता चेकआउट होणार आहे. काय वाटतं तुला? एक्सटेंड करू आपण, एक्सटेंड करणार आहे आम्ही, कारण की नाही होणार आहे. रात्री खूप 4 वाजले आपल्याला झोपायला रात्री, त्याच्यामुळे खूप लेट झाला आणि सगळे खूप पहाटे 4 वाजले आम्हाला. चाललो आता. आणि हा आजचा लास्ट आउटफिट आहे. हा वाला व्ह्यू, याला आपण आता बाय बाय करणार आहे बिकॉज वी आर लिव्हिंग गाईज हॅपीली. खूप मज्जा आली जास्त. आता आम्ही चाललो आहे ऋतू, लेट्स गो. नाश्ता करायला चाललो आहे आम्ही आणि त्याच्यानंतर कुठे जाऊ, कुठे नाही प्लॅन्स नाही आहे. सो वी विल सी अँड तसं आपण बघूया. काहीच आमचं आवरस्तोपर्यंत हे लोक इथं इंडिया स्कॉट लेटेंड बघतायत बिकॉज आमचं यांच्या आधी आवरून झालं होतं. म्हणजे आम्ही रेडी होतो बट तरी पण रेडी नव्हतो, रेडी होतो पण रेडी नव्हतो. मग ते आमच्या मागून रेडी झालेत आणि वेट करतायत. आणि मग आता आपण चाललो आहे फायनली टू बाय बाय टू दिस वी आर साइनिंग ऑफ यहाँ से. गाड्या तिकडे पार्क आहेत आणि हा आमचा रिसॉर्ट होता. छान होता ओव्हरऑल. इट वॉज नाईस गाईस. आम्ही नाश्ता करायला चाललो होतो, नाश्ता करायला बाहेर जायचं होतं. तर नाश्त्याचा आमचा लंच टाईम झाला तर आम्ही लंच केला. आता इथे एकदम फुल पेटभर खाल्लं आहे. आता आम्हाला बगीचा कॉर्नरला जायचं आहे, तिथे जाऊन पण खायचं आहे. आम्ही नुसतं खातोय, गाडीत बसतोय, खातोय, गाडीत बसतोय, खातोय, गाडीत बसतोय. खाणं ऋतू बगीचा कॉर्नरला जाऊन इथे पण आपण खाल्लं, इथे पण खाल्लं, तिथे पण जाऊन खायचं खायलाच चालू आहे. तर मग आम्ही नुसतं खातोय आज दिवसभर. खायचं बसायचं, खायचं बसायचं, दॅट्स इट. अँड हिअर इज अवर एस्थेटिक पिकनिक, कारण की खूप ऊन आहे. असं धडकले इस धूप में इससे बेटर SPF आपको कहीं नहीं मिल सकता. एग्जैक्टली 50+ क्या 100+ सनस्क्रीन नहीं है. ऑर्डर आली की सगळ्यात पहिलं काम असतं स्नॅप टाकलं. काय नाही झालं. स्ट्रॉबेरी, चॉकलेट आणि हा मलबेरी. छोटे छोटे मलबेरी दिसत आहेत. माय न्यू फेवरेट. लागतं दीप्ती, आपण फर्स्ट टाइम ट्राय करतो ना मलबेरी. मलबेरी घेऊन दे. जल्दी करो बहन, कल सुबह पनवेल निकलना है, जल्दी जल्दी. फ्रोझन आहे पण टेस्ट छान आहे. आजीची स्ट्रॉबेरी कशी आहे? नाईस. तुझं चॉकलेट आता तू कर. हा तर बोलणारच नाही आता, लगेच तिकडे बघितलंय मी. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. क्वालिफाइंग बिहेवियर. दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है. आंखों में यारों का दिल खो जाता है.
एक गणपती बाप्पाकडे जाईल मे बी, आय डोंट नो. अँड दिस इज हाऊ वी एन्जॉय. किती बघा यायचं गर्दी. कोणी राहिलंय का महाबळेश्वरला यायचं? कोणी राहिलं असेल ते मला सांग ना कसं वाटलं. गाईस, इथे बघा कसलं वातावरण झालं, एकदम सही, खूप छान झालं आहे. आणि आम्ही आलो आहे इथे वाईच्या गणपतीला दर्शन घ्यायला. खूप फास्टमध्ये आलो आहे, खूप फास्टमध्ये दर्शन घेतो आहे, कारण की आम्हाला घरी पण जायचं आहे म्हणून. आणि इथे ना खूप बारीक बारीक असे टिपके पडतात पावसाचे. आणि इथं वीज पण कडकली आहे, वीज चमकली आहे आत्ता तुझ्यावरती तिथे. सो गाईस, हे बघा आवाज येतोय का? इथे खूप जोरात पाऊस येणार आहे. आणि पुण्याला थोडासा पण पाऊस नाही आहे. होप तिकडे पडेल, बट खूप छान वातावरण झालं आहे. आत्ता असं वाटतंय की पावसाळा चालू झाला आहे, किंवा इथे तरी वाटतं आहे तसं आलं. तिच्या बिलेटेड बर्थडेसाठी ऋतूने गिफ्ट आणलं आहे. ही ऋतू त्यांना माहिती आहे ऋतू कोण आहे? मला असं सुंदरसं गिफ्ट भेटलेलं आहे, ज्याला खूप ब्युटिफुली. आता ओपन पण कर आणि आम्हाला पाहू दे काय आहे. काय दिलं? ओ तो ज्वेलरी बॉक्स आहे छोटावाला. इथे ना खूप पाऊस पडतोय, तर बघा एवढा पाऊस पडतोय तर मग एक थोडासा चहाचा ब्रेक घेऊया. म्हणून आता मी चहाचा ब्रेक घ्यायला आलो. का थांबलाय तुम्ही एवढ्या पावसाचं? पाऊस आहे तर चहा सोबत म्हणून तुम्ही थांबलाय का? भूक पण लागली. खूप धो पाऊस पडतोय एकदम जोरात. तुला पण पाहिजेत का ट्रायल? मध्ये तू खाणार नाहीये का? आवडत नाही भाजी, चांगली एकदम खूप कमी बनते तर भाजी. आता ही खाऊन बघ. खाल्ली ती भाजी सिंहगडावरती. खाल्ली का सिंहगडावरती भाजी? 1 किलो तेवढा 2-2.5 लाख. आपला महाबळेश्वरचा ब्लॉग, महाबळेश्वरची ट्रिप ही इथंच एंड होती आहे. सगळे आपल्या घरी चाललेत, मी पण माझ्या घरी चालली आहे. सो कसं वाटलं तू नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो पण करा. आपली व्लॉग एंड होतोय, आपली ट्रिप पण एंड होती. एकदम लाईक करा. एकदम भारी वाटलं, पाऊस पडला. ओ माय गॉड. येस. अजून 2-4 दिवस पाहिजे होतं. हां, मन नाही 2 दिवसामध्ये असं वाटलं की मन नाही भरलं आमचं. हां, असं वाटलं की गेलो आणि आलो. बट नेक्स्ट टाइम जेव्हा बघू तर तेव्हा मग थोडे एक्स्ट्रा डेजवाला पाहूया, कारण की खूप चांगलं पण वाटलं आणि आम्हाला कॅरिओके करायला पण खूप मजा आली. सो या. हां, काय बोलायचं अजून दीप्ती? दीप्ते, तुम्हाला माहितीच आहे, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, विसरू नका. एंड इफ़ यू वांट, अब आपको जानना है कि ये कौन है तो पिछले व्लॉग्स देखिए और आने वाले व्लॉग्स भी देखिए और ये वाले व्लॉग भी देखिए. ओके, सो साइनिंग ऑफ, बाय बाय. थँक यू. हमको ले जाने के लिए सुखरूप घेऊन गेला, सुखरूप घेऊन आलाय परत. जायचंय घरी अजून. हा, पोचेल लवकरच. श्री स्वामी समर्थ. येस, श्री स्वामी समर्थ.